करण्यात यश मिळवलेलं आहे। परशरवाडी संघाचा आघाडीचा चढाईपटू 1 नंबरचे जर्सी घातलेला अतिशय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न 4 खेळाडूंसमोर दाभोळेच्या संपूर्ण पाठी हलवण्याचा प्रयत्न करतोय। कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता आपल्या मैदानाच्या दिशेने सेकंदाची जी बजर वाजणार आहे त्या बजरची दखल घेऊन आपल्या होणारा सामना मैत्री कडवई विरुद्ध दोस्ती आणि माळवाशी। पहिला पुकार दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय। उजव्याच्या कोपऱ्यात दाभोळे संघाकडून परशरवाडीचा आघाडीचा चढाईपटू डाव्याच्या कोपऱ्यात अतिशय सावधपणे चढाई करण्याचा प्रयत्न करतोय। 3 खेळाडूंसमोर दाभोळीचा संघ सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये थोडासा पिछाडीवर केवळ 3 खेळाडू मैदानामध्ये जिवंत आहेत। अशा 3 खेळाडूंवर चढाई करण्यासाठी सोळजाई आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। दरम्यान दाभोळे संघाचा अतिशय चपळ असा चढाईपटू संघर्ष दाभोळत करता आपल्या मैदानामध्ये सुखरूप परतलेला आहे। पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी आला तो परशरवाडीचा आक्रमक खेळाडू संपूर्ण पाठी हलवण्याचा प्रयत्न करतो, खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतो, झेप मारून गडी मारण्याचा प्रयत्न, उजव्याच्या कोपऱ्याकडून डाव्या बाजूकडून पूर्ण पाठी हलवण्याचा प्रयत्न करतोय आणि खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता आणि लागल्यामुळे 2 पॉइंट मिळतात। ते 1 पॉइंट मिळतोय तो परशरवाडीला डाव्याच्या कोपऱ्याकडून चढाई करून पुन्हा उजव्याच्या कोपऱ्यात। नगर पंचायतचे माजी नगरसेवक सन्माननीय वैभवजी पवार दिलाय तो संघर्ष दाभोळेवरती। संघर्ष दाभोळे संघाचा खेळ करण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख कबड्डीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी। काही महिला प्रेक्षकही या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी मैदानावरती हजेरी लावतात। उजव्याच्या कोपऱ्यात 10 नंबरची जर्सी घातलेला सोळजाई परशरवाडी संघाचा चढाईपटू, त्याचबरोबर जुने जाणते खेळाडू अरविंद बारगुडे या ठिकाणी आलेले आहेत। मी आमच्या तुमचा सत्कार करावा। नावामध्ये संघर्ष असणारा दाभोळ्याच्या संघाचा आघाडीचा चढाईपटू उजव्या बाजूच्या कोपऱ्याकडून चढाई करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये जो लोड झाला होता लोडची भरपूर भरपाई करण्याचा प्रयत्न। एका चढाईमध्ये 5 गुण वसूल करून संघर्ष दाभोळेनं पुनरागमन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अतिशय सुरेख खेळ सोळजाई परशरवाडी संघाचा 10 नंबरचा जर्सी घातलेला चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, अतिशय आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न करतोय। बोनस पॉइंटसाठी प्रयत्न करीत होता, मात्र त्या ठिकाणी यश नेता तो आपल्या मैदानामध्ये सुखरूप परततोय। पुन्हा एकदा सोळजाई संघाच्या भगवान करंडे यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचं। आपल्याला खेळाडूची शिकार करण्यात यश मिळालं। थर्ड ग्रेडसाठी आलाय तो देवरुख परशरवाडी संघाचा 10 नंबरची जर्सी घातलेला चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, संपूर्ण पाठी हलवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची सुरेख विरुद्ध सोळजाई परशरवाडी संघर्षाचा आघाडीचा चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मंडळाचे ज्येष्ठ सभासद आदरणीय विजय शेठ साळवी यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर यायचंय। विजय शेठ साळवी आपणास विनंती करण्यात येत आहे, कृपया आपण वर्ष दाभोळ्याचा चढाईपटू मागास त्याने 1 गुण वसूल केला होता। सोळजाई परशरवाडी संघाचे खेळाडू अतिशय आक्रमकपणे आणि पुन्हा एकदा समय सूचकतेने दोन्ही संघातील खेळाडू आपलं जे नेतृत्व आहे ते या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। सोळजाई परशरवाडी संघाचा 6 नंबरचा चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करतोय, बोनससाठी चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, त्यातूनच एखादा खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करतोय, आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुरेख सेमीफायनलचा अतिशय रंगतदार सामना या ठिकाणी अमित उर्फ बाबूशेठ डांबरे कृपया व्यासपीठावर या।
अमित उर्फ बाबासाहेब डांबरे शिकार केले ही गडी बाद. दोन्ही संघ हे अतिशय चित्त्याच्या चपळेप्रमाणे एकमेकांवरती आक्रमण करतायत, चढाई करतायत. संपूर्ण प्रेक्षकांना अतिशय श्वास रोखून धरायला लावणारा कबड्डीचा थरार कबड्डीचा खेळ या ठिकाणी दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मोठू चढाई करून आपल्या मैदानामध्ये सुखरूपपणे सावधपणे परततोय आणि चढाई करण्यासाठी आलाय तो संघर्ष दाभोळेकडून संघाचा. दोन्ही संघाचे जी गुणसंख्या आहे ती समान गतीने पुढे चाललेले. अतिशय सुरेख असा खेळ. मैदानाच्या चारी बाजूला आता प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. मैदानाच्या चारी बाजूला साधारण 4-5 हजार प्रेक्षक या खेळाचा आनंद लुटतायत. असेल मैत्री हरी माळवासी असेल आणि पंचक्रोशीमधील काही नावाजलेले संघ या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. संघर्ष दाभोळेकडून उजव्या कोपऱ्यामध्ये किंचित मध्य भागाकडे खोलवर चढाई करण्यासाठी आलाय तो संघर्ष दाभोळेचा खेळाडू 4 नंबरची जर्सी घातलेला उजव्या पायाने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय, आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, धोका न पत्करता. थर्ड रेड तिसरी चढाई. 1 नंबरची जर्सी घातलेला हा सोळजाई परिसरमोडी संघाचा चढाईपटू बोनस साठी जीवाचा आटापिटा करतोय. उजव्याच्या कोपऱ्यात गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. संघर्ष करण्याचा प्रयत्न करतायत. दरम्यान पाट्या बदली झालेल्या आहेत. मध्यंतरानंतर उजव्याच्या कोपऱ्याकडे चढाई करण्यासाठी आलाय तो सोळजाई परिसरमोडी संघाचा चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा जर्सी घातलेला संजय रामण यांनी प्रायोजित केलेली बनीन घातलेला हा चढाईपटू सोळजाई परिसरमोडी संघाच्या चढाईपटूंवरती खोलवर चढाई करण्याचा आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या पायाने गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता 4 नंबर आणि 3 नंबरची जर्सी घातलेले कोपरा रक्षक संघर्ष दाभोळेचे अतिशय दक्षपणे या ठिकाणी सांघिक पकड करण्यासाठी प्रयत्न करतात. दरम्यान पलीकडच्या बाजून उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करण्यासाठी आलाय तो सोळजाई परिसरमोडी संघाचा चढाईपटू आपल्या मैदानात सुखरूप परत. संघर्ष दाभोळे 3 नंबरची जर्सी घातलेला हा चढाईपटू उजव्या बाजूच्या कोपऱ्यात किंचित मध्य भागाकडे झुकत उजव्या हातानं उजव्या पायानं गडी मारण्यासाठी प्रयत्न करतोय. मध्ये परत येतोय. पुन्हा एकदा सोळजाई परिसरमोडीचा चढाई. मी मंडळाच्या वतीनं आपणास विनंती करतो कृपया आपण स्टेजवर या. परिसरमोडी संघर्ष दाभोळेचा चढाईपटू उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्नाची आक्रमक चढाई. बोनसच्या अपील पंचाळी फेटाळून लावले. उजव्याच्या कोपऱ्यात पुन्हा चढाई करण्यासाठी आलाय तो सोळजाई परिसरमोडीचा संघाचा चढाईपटू 1 नंबरची जर्सी घातलेला चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. अतिशय संघर्षपूर्ण असा खेळ या ठिकाणी संघर्ष दाभोळे परिसरमोडी आणि ते संघर्ष दाभोळे 4 नंबर चढाई करण्यासाठी आलाय उजव्याच्या कोपऱ्यात आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी सुरेख खालीवर होणाऱ्या गुणांची ही जी काही कमाई आहे ती अतिशय चढत्या क्रमाने सोळजाई परिसरमोडी संघ आपल्याकडे खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी जोरदार केली होती परंतु त्या पकडीचे अनुमान जंप मारून खेळाडू पलीकडच्या आपल्या मैदानामध्ये सोळजाई परिसरमोडी संघाचा परतलेला आहे. केवळ एकच खेळाडू शिल्लक असणारा संघर्ष दाभोळेचा चढाईपटू 4 नंबरची जर्सी घातलेला उजव्याच्या कोपऱ्यात डाव्या बाजूकडून पुन्हा एकदा उजव्या बाजूकडून चढाई करण्याचा सुरेख प्रयत्न करतोय आणि त्याची उत्तम प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करतायत. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात चढाई करण्यासाठी आलाय तो सोळजाई परिसरमोडी संघाचा चढाईपटू. अतिशय सावधपणे खेळामध्ये काही गोष्टी असतात त्या खेळातल्या काही गोष्टींचा या ठिकाणी 27-19 27 सोळजाई परिसरमोडी 19
संघर्ष दाभोळे. संघर्ष दाभोळेचा अतिशय नावाजलेला असा चढाईपटू, आक्रमक चढाई करून मागासलेला ती सुरेख असा खेळ केलेला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा गेले 2 दिवस आपण महिलांसाठी या ठिकाणी लकी ड्रॉ, आज सुद्धा आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. त्यासाठी कुपन वाटप चालू आहे. विजय मिसाळे, गंड्या सुवारे आणि जया चव्हाण हे कुपन वाटप करत आहेत. फाडून द्या विजय मिसाळे. पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी आलाय तो संघर्ष दाभोळेचा चढाईपटू. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न, अतिशय आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न करतो. खोलवर चढाई करून आपल्या संघासाठी चाचपणी करतोय, संपूर्ण पाठी हाती धरण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे सोळजाई परिषद मोठी संघाचा आघाडीचा चढाईपटू, अतिशय सुरेख असा खेळ, 1 नंबर जर्सी घातलेला हा सोळजाई परिसर मोठी संघाचा चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. आणि डाव्या बाजूच्या कोपऱ्या रक्षकाला त्यानं अचूकपणे दाभोळेचा संघर्ष दाभोळे 3 खेळाडू मैदानामध्ये जिवंत आहेत. आणि त्यांच्यावरती 10 नंबरची जर्सी घातलेला सोळजाई परिसर मोठी संघाचा चढाईपटू चढाई करण्यासाठी आलाय. अतिशय सावधपणे, कोणत्याही प्रकारची घाई करण्याची, कोणत्याही प्रकारची आगावगिरी करण्याची किंवा आतताई पारणी करण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाही. सोळजाईला फायनलला जाण्यासाठीचे जे आपलं मार्ग आहे तो मार्ग अतिशय चोखपणे बजावण्याचं काम केलेलं आहे. 9 नंबरची जर्सी घातलेला संघर्ष दाभोळेचा हा संघर्ष करणारा चढाईपटू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटची 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं. संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय सदस्य आदरणीय कडवईकर सर व्यासपीठावर यावं. कडवईकर सर. संगमेश्वर तालुका कबड्डी असोसिएशनचे सदस्य कडवईकर सर आपल्याला आदरपूर्वक आम्ही स्टेजवर बोलवतोय. दरम्यान काही मिनिटांचा, काही शेवटच्या क्षणाचा थरार आणि सुरेख पकड, 2 गुण मिळत आहेत ते संघर्ष दाभोळेला. उजव्या बाजूच्या कोपऱ्यात चढाई करण्यासाठी आलाय तो संघर्ष दाभोळे संघाचा चढाईपटू. विनू पोळ यांचं या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. विनू पोळ. सोळजाई परिसरामध्ये संघाचा चढाईपटू मध्य रेषेच्या किंचित फुटभर पुढे उभा राहून फक्त टाइमपास करण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्याही प्रकारचा धोका घेण्याची काही गरज नाही त्याला, कारण अतिशय शेवटच्या क्षणाला काही हा सामना. दीपक व्यासपीठावर यायचंय आपल्याला. संघर्ष दाभोळे विरुद्ध सोळजाई परिसरामुळे यांच्यातला हा सेमीफायनलचा सामना काही क्षणांचा सोळजाई परिसरामुळे संघाचा अंतिम सामन्यासाठी प्रवेश या ठिकाणी निश्चित झालेला आहे. 3रा पुकार मैत्री आणि माळवासी विरुद्ध मैत्री कडवई विरुद्ध यारी दोस्ती माळवासी. 3रा पुकार. त्याचप्रमाणे मोहीन साठविलकर यांचं देखील आगमन झालेलं दिसतंय. कृपया त्यांनी स्टेजवर स्थानाबद्ध